शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे। रायगड जिल्ह्यात घरोघरी तसेच मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वास आली असून सार्वजनिक मंडळही सज्ज झाली आहेत। सोमवारी घटस्थापनेपासून चालणाऱ्या या उत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळणार असून देवीची पूजा, आरती, मनोरंजनात्मक खेळ, गरबा होणार आहे। अनेक सार्वजनिक उत्सव मंडळे देवीच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत। देवीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये सार्वजनिकसह खासगी अशा 5106 मूर्ती, घट आणि प्रतिमा स्थापन करण्यात येणार आहेत, तर 3 ठिकाणी रावण दहन करण्यात येणार आहे। जिल्ह्यात सोमवारी 1387 ठिकाणी देवींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। देवींच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये 3527 घटांची स्थापना करण्यात येणार आहे। यामध्ये 244 सार्वजनिक तर 3283 खासगी घटांचा समावेश आहे। 192 देवींच्या फोटोंची स्थापना करण्यात येणार असून यामध्ये सार्वजनिक 175 तर खासगी 17 ठिकाणचा समावेश आहे। त्याचबरोबर 899 ठिकाणी देवींच्या मिरवणुका निघणार आहेत। नवरात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवला असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले। दरम्यान सर्वत्र देवींच्या उत्सवाची धूम असताना पावसाचे वातावरण कायम असल्याने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवावरही पावसाचे सावट आहे। त्यामुळे भाविकांसह सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकारी सदस्यांनी जोरदार तयारी केली असली तरी पावसामुळे काहीसे चिंतेचे वातावरण आहे।